जय भीम, नमो बुद्धाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा येऊ घातलेल्या आहेत. आचारसंहिता देखील लागलेल्या आहेत. अशामध्ये अनेक उमेदवार यांची यादी वेगवेगळ्या पक्षाकडनं जाहीर होत आहे. काही याद्यांमध्ये काही नावं नाही आहेत आतापर्यंत. काही जे विधानसभेचे उमेदवार आहेत यांच्यावरती टांगती तलवार देखील आहे. अशा एकंदरीत या वातावरणामध्ये आज आपण कॅन्टोन्मेंट विधानसभा या संदर्भामध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे, काँग्रेस पक्षाच्या ज्या कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, यांनी एक दावा केलेला आहे या कॅन्टोन्मेंट विधानसभेवरती. कॅन्टोन्मेंट विधानसभा ही राखीव मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ येत असतो आणि या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या म्हणजे जास्त करून आपल्या सामाजिक आंबेडकरी चळवळीच्या निगडीत असे कॅन्डिडेट या मतदारसंघामध्ये उभे राहतात, इच्छुक असतात. आपल्या सोबत अशाच ज्या छायाताई जाधव यांनी देखील या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा दावा काँग्रेस पक्षाकडे केलेला आहे. त्यांनी तसा तो अर्ज देखील दाखल केलेला आहे. आत्तापर्यंत कॅन्टोन्मेंट विधानसभाच नव्हे तर बऱ्याच महाराष्ट्रातील जागांच्या वाटपासंदर्भामध्ये महाविकास आघाडीमध्ये अजून देखील यादी जाहीर झालेली नाही आहे. तर काय नेमकं तुम्हाला वाटतंय की अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आणि एकंदरीत आपण जो आपला प्रवास आहे, काय सांगताल त्या संदर्भामध्ये? नमस्कार. मी छायाताई जाधव. सर्वांना नमस्कार, जय भीम आणि नमस्ते. मी काँग्रेस पक्षाची गेले 1996 सालापासून एक निष्ठावंत सक्रिय कार्यकर्ता आहे आणि त्याचबरोबर माझी आजी म्हणजे सुभिद्राबाई केदारी ही इंदिरा गांधीची खास मैत्रीण होती आणि चारधाम यात्रेमध्ये तिला सोबत घेऊन ती यात्रा पूर्ण केलेली होती. आणि इंदिरा गांधींनी माझ्या आजीचं नाव वेडी गंगूबाई म्हणून असं ठेवलं होतं, कारण त्यातलं तिला काही कळत नव्हतं त्याच्यामुळं. तर असा प्रवास हा माझा म्हणजे सुरू झाला. माझ्या आजीकडनं मला हे बाळकडू मिळालं सामाजिक कार्याचं. आणि काँग्रेस पक्षाबद्दल जी काही तिने मला माहिती दिली, तिने सांगितलं की हे काँग्रेस पक्ष आपली एक फॅमिली आहे मोठी आणि ती गोरगरीब तळागाळातल्या लोकांना हे सगळ्यांचा सांभाळ करते, सगळ्यांच्या अडीअडचणी जाणून घेते. म्हणून ह्या पक्षाशी आपण कायमस्वरूपी निष्ठावंतच राहायला पाहिजे असं तिचं म्हणणं होतं आणि तेच तिच्या पावलावरती मी आजपर्यंत चालत आलेली आहे. तर 1996 सालापासून मी ह्या पक्षामध्ये कार्यरत आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होते आणि त्याच्यानंतर 2011मध्ये मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. 2012मध्ये मला पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीचं उपाध्यक्षचं पद मिळालं. तेव्हा 2014मध्ये BJPचं सरकार आलेलं होतं आणि आपला पक्ष म्हणजे तेव्हा थोडा कमकुवत पडलेला होता. तर त्या अशा पडत्या काळामध्ये मी जवळजवळ महिला उपाध्यक्ष असताना तेव्हा मी सगळ्या महिलांना घेऊन, त्यावेळेस सोनालीताई मारणे आमची अध्यक्ष होती आणि मी उपाध्यक्ष होते. तर आम्ही सगळ्यांनी मिळून जवळजवळ 2 ते 3 हजार महिलांचं संघटन केलं आणि पक्षबांधणी केली. आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत ह्या पक्षामध्ये मी एक सक्रिय आणि एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आणि आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी आधी 2020मध्ये इच्छुक होते महानगरपालिकेसाठी, पण त्यावेळेस इलेक्शन काही झाले नाही आणि ते पोस्टपोन झाले आणि त्याच्यानंतर सरळ विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. तर मग मी ह्यावेळेस ह्या विधानसभेमधून इच्छुक आहे. आपण इच्छुक आहात सांगितले बरोबर आहे, परंतु आपण ज्या कॅन्टोन्मेंट विधानसभेमध्ये जी उमेदवारी मागत आहात, तर या कॅन्टोन्मेंट विधानसभेमध्ये अनेक असे मोठे दिग्गज यांनी देखील उमेदवारी मागितलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, कसं याच्या संदर्भामध्ये बघता आणि कसं मिळू शकेल तुम्हाला यात? प्रश्न असा आहे की तुम्ही म्हटल्यासारखं की बरेच दिग्गजन आहेत, त्यांना अनुभव पण असेल, पण मी आत्तापर्यंत जे काही माझं काम आहे मी प्रामाणिकपणे केलेलं आहे. कुणाकडनं 1 रुपया न घेता मी स्वतःचा स्वखर्च करून महानगरपालिकेचे बचत गट राबवलेले आहेत, अजून पण चालू आहेत.
तळागाळातल्या महिलांपर्यंत, गोरगरिबांपर्यंत मी पोचलेली आहे. त्यांना जे काही महानगरपालिकेकडनं फॅसिलिटीज मिळतात ते त्यांच्यापर्यंत मी पोचवलेलं आहे. एकदम निस्वार्थपणाने, की बाबा मी त्या लोकांना अशी शोधून घेते, की हां, ज्यांना ह्याची ही गरज आहे, तर आपण त्या महिलेपर्यंत, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि ही शासनाची योजना त्यांना मिळवून देणं गरजेचं आहे, की मी जे हे काम करते त्या बेसवरती मी पक्षाकडं तिकीट मागत आहे. आपण म्हणल्याप्रमाणे जी आपण कामं केलेली आहेत ही या कामांच्या जोरावरती पक्षाकडे जर तिकीट मागत असताल, परंतु आपल्या ज्या अनुभव आहे, तर या अनुभवाच्या जोरावरती आपण जरी तिकीट मागत असताल, समोर इतकं मोठं आव्हान आहे. ही एक मोठी म्हणजे विधानसभेच्या संदर्भामध्ये आपण तिकीट मागत आहात आणि संपूर्ण विधानसभेमध्ये आपलं काम हे करण्याची आवश्यकता असते त्यासाठी. तर त्यासाठी तुम्ही काय तयारी केली? मी 2021मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक अध्यक्ष होते. त्याच्या माध्यमातून मी पूर्ण कॅन्टोन्मेंट मतदारसंघ अशी मीटिंग वगैरे घेऊन ही सगळी म्हणजे माहिती घेतलेली आहे. तिथपर्यंत मी पोहोचलेली आहे, की आणि पुणे शहरावर पद असल्यामुळं मी प्रत्येक गल्ली वस्तीतून, वस्ती पातळीतून प्रत्येक महिलेपर्यंत मी पोहोचलेली आहे. तर 8ही मतदारसंघामध्ये म्हणजे माझी बऱ्याचपैकी ओळख आहे. सगळे ओळखतात मला आणि सगळेही साथ देतात आणि त्यांचंही म्हणणं होतं, की तुम्ही ह्यावेळेस म्हणजे फॉर्म भरा म्हणून. त्यांच्या फोर्समुळं मी हे फॉर्म भरलेला आहे. आपल्या जसं आपण फॉर्म भरलेला आहे, परंतु सगळी जी कामं आहेत ह्या कामाच्या जोरावरती, परंतु याच्यात जो श्रेष्ठी जे आहेत, तर ह्या श्रेष्ठीचा देखील विचार केला जातो. याच्यामध्ये अनेक म्हणजे लताताई राजगुरू आहेत, रमेशजी बागवे आधीचे आमदार झालेले आहेत. तर यांना छेद देऊन तुम्हाला कसं काम करता येईल? यांचं जर म्हटलं तर आता हे जरी अनुभवी असतील तरी पण मला असं म्हणायचं आहे, की बाबा मला कुणालाही विरोध न करता मी माझ्या कामाच्या पद्धतीने मी पुढं जाणार आहे आणि काँग्रेस पक्षाला पण माहिती आहे, की जे कोणी निष्ठावंत आहे, खरंच काम करणारे आहेत, ग्राउंड लेवलपासून काम करणारे आहेत, अशा लोकांचा ते विचार करतात हे मला माहिती आहे. जरी तुम्ही आर्थिक वगैरे हे जरी दाखवलं किंवा काही जरी केलं तर तुमचं काम पण महत्त्वाचं असतं त्याच्यासोबतच. तर तसंच माझंही आहे, की मी माझ्या कामाच्या जोरावरती आणि मी जे काय आत्तापर्यंत केलेलं आहे, माझा तो मेन बेस असणार आहे आणि हे सगळ्यांनाही माहिती आहे. महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये पाहता कसं, की आपण जे तिकीट मागितलेलं आहे, जो अर्ज आपण दाखल केलेला आहे आणि हा संपूर्ण जो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ म्हणजे एक मिडल क्लास लोकांचा समजला जातो. म्हणजे आणि मागासवर्गीय लोकांचा हा मतदार आहे, त्याच्यामुळे हा राखीव देखील आहे आणि या लोकांच्या गरजा पाहता, या लोकांचे जो विकासांचा जो दर पाहता, जसा ज्या पद्धतीने विकास झालेला आहे, त्या पद्धतीने विकास झालेला आहे की व्हायला हवा होता. काय सांगताल या संदर्भात? या संदर्भात मी असं सांगू इच्छिते, की जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे, की ह्यांचा विकास होणं गरजेचं होतं. पण यांचा विकास काही झालेला नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा शिक्षण आहे. तर शिक्षण कोणाला मिळालेलं नाही. आधी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये 70 वर्ष त्यांनी जे राज्य केलं, हे जे म्हणतात, की काय केलं म्हणून, त्या काळामध्ये रेशनिंग स्वस्त होतं. तुम्हाला शिक्षण स्वस्त होतं. शिक्षणाचं तुम्हाला बॅकवर्ड क्लासच्या लोकांना तुम्हाला फी माफ होती आणि त्यांनी PhD करसपर्यंत त्यांना ते पैसे परत मिळत होते. म्हणजे फ्रीमध्ये शिक्षण होतं, धान्य वगैरे सगळे स्वस्त होते. जे भाड्याने राहत होते ती लोकं 3 वर्ष जरी भाड्याने राहत होते तर त्यांना त्यांच्या मालकी हक्काचं घर इंदिरा गांधींनी करून दिलेले आणि जे दागिने वगैरे जे काय घाण ठेवलेले होते सोनाराकडे किंवा सावकारांकडे ते सुद्धा त्यांनी ते माफ केलेले. म्हणजे त्या काळामध्ये सगळं म्हणजे गुण्यागोविंदाने चाललेलं होतं. आणि आत्ता विषय म्हणजे आत्ता असं झालेलं आहे, की तुम्हाला शिक्षण महाग आहे, गोरगरिबांना शिक्षण मिळत नाही आहे. त्यांनी जर का शिक्षण घ्यायचंच म्हटलं तर कुठं जायचं? आत्ता सध्याला डोनेशन 5 लाख 6 लाख रुपये सध्याला डोनेशन चालू आहे. मग जे गरीब लोक आहेत त्यांनी एवढं डोनेशन कुठून भरणार? शिक्षण कसं घेणार? म्हणजे ह्यांचं म्हणणं असं आहे, की ह्या लोकांनी शिक्षण घ्यायचं नाही, श्रीमंतांनी श्रीमंतच राहायचं आणि गरिबांनी गरीबच राहायचं. म्हणजे गरीब जर राहिले तर आपण ह्यांना ॲज अ स्लेव्ह म्हणून वापरू शकतो. ह्यांना जर नॉलेज मिळालं तर हे आपल्या डोक्यावर बसतील, असं या लोकांचं म्हणणं आहे. पण शिक्षण नाही आहे,
तुम्हाला सांगते एम्प्लॉयमेंट आधी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये एम्प्लॉयमेंट होतं तर ते एम्प्लॉयमेंटसुद्धा ह्या लोकांनी बंद केलं. तर ते माझं तर म्हणणं असं आहे की ते एम्प्लॉयमेंट तुम्ही परत चालू करा, जेणेकरून जिथे जिथे कंपन्या असतील तर त्या एम्प्लॉयमेंटच्या थ्रूनी त्यांना बेरोजगार जे आहेत युवक आता सध्याचे, त्यांना नोकरी मिळू शकते. अजून कोणते मुद्दे आहेत की ज्यामुळे आतापर्यंत म्हणजे भाजपची सत्ता होती आणि भाजपने ही कामं केलेली नाहीत असं तुम्हाला वाटतं? हो, साहजिकच आहे ना. भाजपने बघा शिक्षण महाग करून ठेवलं, एम्प्लॉयमेंट बंद करून ठेवलं. तुम्हाला सांगते आरोग्य महाग करून ठेवलेलं आहे. आरोग्य तर आता हॉस्पिटल पहिलं सगळं फ्रीमध्ये होतं. आता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तुम्ही जा, तुम्हाला आधी डिपॉझिट भरावं लागतं, तेव्हा त्या पेशंटचा इलाज होतो. हे फक्त नावाला म्हणतात आम्ही एवढं दिलं, तेवढं दिलं. पण ज्यावेळेस तळागाळातला व्यक्ती जातो तिथं, त्या टायमाला त्याला इतकं फिरावं लागतं ते डॉक्युमेंट्स घेऊन. मग ते म्हणतात की नाही बाबा आमच्याकडे तर तोपर्यंत ते GR आलेला नाहीये, तुम्ही इकडं जा, तुम्ही तिकडं जा. म्हणजे त्यांची चक्क हॅरेसमेंट होत आहे आता सध्याला. मी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलेलं आहे. मी लोकांना म्हणजे माझ्या वस्तीतल्या इतर लोकांनाही मी मदत केलेली आहे, त्यांनाही मी सांगत आहे. पण मी जेव्हा त्यांच्या सोबत जाते तेव्हा कळते की अरे नाही, ही लोकं फक्त नावासाठी ह्यांनी हे सगळं अनाऊन्समेंट केलेली आहे, पण मुळात तसं काहीच नाही आहे. जसं काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेसच्या राज्यामध्ये होतं की बाबा तुम्ही गेले की लगेच तुम्हाला तिथं फ्रीमध्ये ट्रीटमेंट चालू होतं. ससूनचं उदाहरण घ्या तुम्ही. ससूनला त्या काळामध्ये 2 रुपयाला इंजेक्शन मिळत होतं. 2 रुपयाची सिरिंज होती त्या टायमाला. तर आत्ता आहे ना, तुम्हाला प्रत्येक गोष्टीला पैसे टाकल्याशिवाय ससून इलाज करत नाही. हा मेन मुद्दा आहे. दुसरा राहिला की बाबा व्यवसाय वगैरे जर असेल, आता व्यवसाय राहिलेत का तुम्ही सांगा बरं? त्या टायमाला काँग्रेस राज्यामध्ये कुणालाही व्यवसाय करण्यासाठी बंदी नव्हती. प्रत्येकजण आपापल्या परीने छोटा मोठा उद्योगधंदा करत होता आणि आपलं पोट भरत होता. त्याचं कसं का असेना घर चालवत होता. आता बघा तुम्ही हातगाडीवाला जर असला ना, वडापाववाला असला तरी त्याच्याकडनं हप्ते वसूल केले जातात. बरोबर आहे. आणि जे मोठे मोठे लोक आहेत तुम्ही त्यांना का नाही विचारत? त्यांच्या हातगाड्या त्यांच्यावर अतिक्रमण करता आणि जे बडेजाव लोक आहेत त्यांना तुम्ही कुशल सूट दिलेली आहे. मग हा कुठला न्याय आहे? तर माझं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाने जे आत्तापर्यंत केले, प्रत्येकाला सांभाळून घेतलेले, जे काय तळागाळातली लोक गोरगरीब जनता आहे ना, त्यांना आपलं म्हणलेलं आहे. म्हणून मी अजून पण म्हणते की ही काँग्रेस पार्टी आहे ना, ही पार्टी नाही आहे, ही आई आहे. ह्या सगळ्या देशाची आई आहे, ती माता आहे, ज्यांनी कुणी म्हणजे सगळ्यांना सामावून घेतले आपल्यामध्ये. त्यांचे दुःख दर्द जे काय वेदना आहेत ते समजून घेऊन त्यांच्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी कधीही कुणाला असं डावललं नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्ही विचार करा की बाबा आत्ता जे काय कंपन्या आहेत, जे काय मोठे मोठे बडेजाव जे काय इंडस्ट्रीज होते ते आता राहिलेत का हो? सगळं IT सेक्टर झालेले. म्हणजे त्यांना सामान्य जनतेशी काही घेणं देणं नाही आहे. त्यांचे प्रॉब्लेमशी त्यांना काहीच घेणं देणं नाही आहे. आता मला सांगा तुम्ही, तेल आधी 80 रुपयाला मिळत होतं, नंतर 90 रुपयाला मिळालं. आता त्याचा भाव गेलेला आहे 150 रुपयापर्यंत. डाळी गोळी सगळे कडधान्य वगैरे सगळे महाग. इथपर्यंत की भाजीपालासुद्धा इतका महाग आहे ना की 1000 रुपयाचा भाजीपाला 2च दिवसामध्ये संपतो. आणि तुम्ही म्हणता की आम्ही विकास कामं केली, आम्ही सगळ्यांसाठी योजना आणलेली आहे, सगळं स्वस्त आहे. त्याच्यावर का नाही बोलत? आता जे काही तळागाळातली महिला म्हणजे जे काही जनता आहे, जे काही लोकं आहेत ती फेस करतात ना, तो विषय घेऊन तुम्ही बोला ना. आता आणि आणखीन असं आहे की मणिपूरमध्ये जे काही घडते, बदलापूरमध्ये जे काही घडते, पुण्यामध्ये अक्षरशः पुण्यामध्ये सुद्धा घडते, त्याच्यावरती तुम्ही एकही शब्द बोलत नाही. तुम्ही त्याच्यावरती साधं चक्क शब्दसुद्धा उच्चारत नाही. मग हे असं का बरं? कशासाठी? तुम्ही गृहमंत्री म्हणता स्वतःला. गृह म्हणजे काय की अख्ख्या फॅमिलीला सांभाळून घ्यायचं असतं. काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये एवढ्या असल्या विकृत घटना कधीच घडल्या नाही. कधीच घडल्या नाही. हां, एखाद्या वेळेस कुठंतरी घडली असेल, ते पण 10-12 वर्षानंतर किंवा कधीतरी एके काळी घडली असेल. पण ह्या काळामध्ये आता सध्याला कंटिन्यू होत आहे. त्याच्यामध्ये पण जातीभेद होत आहे. जर दलित महिलांवर, मुलीवर जर अत्याचार झाला तर त्याचा विषयसुद्धा तुम्ही काढत नाही बाहेर, की तुम्हाला माहिती असताना सुद्धा त्या गोष्टी तुम्ही लपवून ठेवता, डावलता त्या गोष्टी. मग हे असं का? हे भेदभावसुद्धा करायला नको. हे सगळ्यांना सामान्य न्याय देणारं असायला पाहिजे. आणि काँग्रेस पक्षाने हे आत्तापर्यंत सगळ्यांना सामान्य न्यायच देत आलेला आहे. हे माझं ठाम मत आहे. कारण मी लहानपणापासून बघत आलेली. इंदिरा गांधी ज्यावेळेस माझ्या आजीची मैत्रीण असताना येरवड्यामध्ये तिने ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम घेतला होता. तेव्हा मी तिला असं जवळून पाहिलेलं आहे. आणि तेव्हा माझ्या आजीने तिची भेट घालून दिली होती की ही माझी नात आहे म्हणून. आणि तेव्हा तिचं मी कार्य बघितलं होतं की ती एवढी मोठी पंतप्रधान असताना तिला सगळी लोकं समान होती.
ती येण्यासाठी आहे ना लोक अशा आतुरतेनं थांबलेले असायचे रोडवरती, म्हणजे तुटून पडायचे तिला बघण्यासाठी, की बाबा आम्हाला बघायचं आहे, तिला भेटायचं आहे म्हणून. तिने कधी कुणाला असं बंधन केलं नाही की कुणी यायचं नाही म्हणून. असं एक प्रेम आणि एक आपुलकी होती त्या काळामध्ये, की म्हणजे सरकारांबद्दलची. पण आता तसं काही चिन्ह दिसत नाही आहे आणि कुठंही विकास झालेला नाही. उलट भकास आहे, सगळं भकास आहे माझ्या मते तर. आपण म्हणल्याप्रमाणे बरोबर आहे की अनेक ठिकाणी अनेक अत्याचार झालेले आहेत आणि अशा पद्धतीने तर दुसरा असा एक प्रश्न उद्भवतो की आपण ज्या काँग्रेस पक्षामधून तिकीट मागत आहात आणि अशा परिस्थितीमध्ये बरेच दिग्गज तुमच्या अपोजिट आहेत आणि समजा तुम्हाला जर तिकीट मिळालं तर ज्यांनी आत्तापर्यंत दावा केला होता ही मंडळी आपल्याला मदत करतील का अशी अपेक्षा आहे का किंवा अशा संदर्भात काय तुमचे विचार आहे? आता जे काही दिग्गज मंडळी आहेत, मुळात म्हणजे माझं सगळ्यांसंग चांगलं आहे. मी कधीच कुणाला आतापर्यंत कुणाचं मन दुखवलेलं नाही आहे आणि हे त्यांना पण माहिती आहे की माझा स्वभाव कसा आहे. आणि गेले 15 ते 20 वर्षापासून ते ओळखतात मला, कारण मी कधी कुणाबद्दल वाईट बोलत नाही आहे, माझी तशी वृत्ती नाही आहे. हे सगळेच माझे फॅमिली आहेत, जरी माझ्या विरोधक जरी असले तरी माझ्या पक्षातले आहेत ते. आणि हे माझेच वडीलधारी आहेत, माझ्या वडिलाप्रमाणे आहेत, माझ्या भावाप्रमाणे आहेत, माझ्या चुलत्याप्रमाणे आहेत, माझ्या आईप्रमाणे आहेत. तर मी सगळ्यांचा तो आदरच करते, कारण मला कोणाच्या विरोधात बोलायचं नाही आहे. आणि मला खात्री आहे की ते मला स्वतःहून मदत करतील, कारण आत्तापर्यंत जे काही केले ते आम्ही सगळं मिळून केलेलं आहे. कधी कुणावर आम्ही टीका केलेली नाही आणि मला करायची इच्छा पण नाही आहे तशी. तर मला पूर्ण विश्वास आहे की हे मला साथ देतील, नक्की साथ देतील. नक्कीच आपण कसं आहे की ठीक आहे अंतर्गत वाद असतात परंतु पक्षाने ज्यावेळेस उमेदवार जाहीर करतो त्यावेळेस नक्कीच जरी हेवे द्यावे असतील तरी ते बाजूला ठेवून आपल्याला काम करावं लागत असतं. समजा तुम्हाला तिकीट न देता इतर कॅन्डिडेटला तिकीट मिळालं तर आपण त्याबद्दल कशी प्रतिक्रिया किंवा कामाला इच्छुक असताल का? काही हरकत नाही आहे, जरी दुसऱ्याला जरी मिळालं तरी माझ्याच पक्षातला आहे. मी म्हणजे खुशीने मान्य करेल ती गोष्ट, की बाबा मी माझ्या पक्षातल्या त्या व्यक्तीसाठी मी काम करते. मला त्याच्यामध्ये कमीपणाही वाटणार नाही आणि मला दुःखही वाटणार नाही. अ, आपण म्हणजे अशा कॅन्टोन्मेंट विधानसभेमध्ये आहे की तिथे बंडखोरी ही देखील आपण बऱ्याच वेळा पाहिलेली आहे. पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून बंडखोरी करून आपण उमेदवार जाहीर होतो आणि स्वतः अपक्ष म्हणून उभे राहतो. तर अशा परिस्थितीमध्ये काय तुम्ही बंडखोरी करताल का पक्षासोबत राहणार आहात? नाही, अशा परिस्थितीमध्ये बंडखोरी करणं म्हणजे हे कसं आहे, की पक्षाला गालबोट लागणं आहे. तर आपण पक्षाचे जर निष्ठावंत आहेत ना, जे पक्षाने जे सांगेल ते आम्ही करायला तयार आहोत, पण बंडखोरी करणार नाही. जे काय असेल ते पक्षाच्या म्हणजे पक्षाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. अ, नक्कीच आपण पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ मध्ये तसं पाहायला गेलं तर बरेच प्रश्न आहेत, बरेच लोकांची प्रश्न प्रलंबित आहेत आणि अशा प्रश्नांकडे पाहता नेमके प्रश्न घेऊन ज्यावेळेस तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे, नेमके प्रश्न कोणते घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात? हां. महत्त्वाचे प्रश्न म्हटलं तर शिक्षण आहे, रोजगार आहे, आरोग्य आहे आणि झोपडपट्टी पुनर्वसनचं आहे. हे 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत. शिक्षण म्हणजे आत्ता सध्याला शिक्षण खूप महाग झालेलं आहे. रोजगार मिळत नाही लोकांना आणि जे गोरगरीब राहतात आहेत, तर ते इतकं त्यांचं राहणं कठीण आहे, की म्हणजे काय म्हणतात ते आपले 200 स्क्वेअर फूटमध्ये पण त्यांना त्यांचं फॅमिली बसू शकत नाही आहे. बरेच जणांचे अशा अनेक लोकं आहेत, की त्यांच्या फॅमिली मोठ्या आहेत. काही फुटपाथवर झोपतात, काही अंगणामध्ये झोपतात. अशा लोकांचे बरेच खूप समस्या आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणजे जर का मला तिकीट मिळाली किंवा मला जर का तो अपॉर्च्युनिटी भेटलीच, तर मी माझे प्रामुख्याने हे 4 मुद्दे असणार आहेत, की लोकांना एम्प्लॉयमेंटच्या थ्रूनी पहिलं त्यांना जॉब मिळवून देणार. दुसरी गोष्ट की जे काही गोरगरीब असतील त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देणार. आणि तिसरं म्हणजे आरोग्य, जे काही त्यांनी महाग केलेले ते सगळं फ्रीमध्ये करणार. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे मायनॉरिटी लोकं आहेत, SC, ST, OBC
तर ह्यांच्यासाठी शिक्षण फ्रीमध्ये असायला पाहिजे, म्हणजे करणार, आरक्षण मिळवून देणार आणि KG to PhD पर्यंत ह्यांना शिक्षण मिळण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन, एकदम प्रामाणिकपणे. जसं आत्ता निस्वार्थपणाने जर मी तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, त्यांच्यासाठी जे काही मी काम करते, मग हे जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर आणखीन जोमाने मी काम करेन, असा माझा उद्देश आहे. आपल्या कॅन्टोन्मेंट विधानसभामध्ये एक तर काही भाग हा कॅन्टोन्मेंटच्या अंतर्गत येतो, म्हणजे पुणे छावणीच्या अंतर्गत येतो, आणि काही भाग हा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येतो. आणि याच्यामध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण होत असतो जेव्हा विकास कामांना सुरुवात होत असते. पुणे कॅन्टोन्मेंटचे जे रस्ते आहेत, तर हे रस्ते बऱ्याच प्रकारचे खड्डे आणि अगदी दुरावस्था निर्माण झालेली आहे. आणि पावसाळा येऊन गेल्यामुळे अनेकच जास्ती प्रमाणामध्ये या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की संपूर्ण पुणे शहराला अगदी म्हणजे या ट्रॅफिकमुळे, वाहतुकीमुळे इतका जाम झालेला असतो हा पुणे शहर. तर नेमका ट्रॅफिकची जी समस्या आहे आणि या रस्त्यांच्या ज्या समस्या आहेत, या कशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता येतील? ट्रॅफिकचं म्हटलं तर मला असं वाटतं की जे हेवी लोडेड वगैरे आहेत, तर शासनाने त्यांच्यासाठी एक नेम काढावा की 1-2 वार असे त्यांच्यासाठी ठेवावे, आणि ते पण संध्याकाळच्या वेळेला, की बाबा जेणेकरून संध्याकाळची ट्रॅफिक म्हणजे लोकल ट्रॅफिक नसती, त्या टायमाला त्यांनी जर का त्यांचं ट्रॅव्हलिंग केलं तर काही हरकत नाही. आणि राहिला लोकल लोकांचा विषय, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक नियोजन करायला पाहिजे होतं की 2 व्हीलर, 3 व्हीलर आणि 4 व्हीलर असे जर का रोड वायडिंग जर तुम्ही केले असते तर ह्या लोकांना प्रॉब्लेम झाला नसता. तुम्ही जे काही फ्लायओव्हर वगैरे केले, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण खाली जर का ग्राउंड लेवलला तुम्ही तोच रोड जर का वाईड केला असता ना, तर प्रत्येकाला आपापला मार्ग मिळाला असता जाण्यासाठी. आणि तिसरा मुद्दा असा आहे की जे तुम्ही खड्डे वगैरे जे म्हणता, तर आपल्या लोकांचं दुर्दैव आहे की आपण टॅक्स भरतो, आपण भरलेल्या पैशामध्ये ते लोकांना, त्यांना ती जाणीव नाहीये. आपल्याला आपणच पैसे भरून आपल्याला आंदोलन करावं लागतं की बाबा आमचे रोड बघा असे झालेले आहेत, बघा आमच्या रोडला खड्डे पडलेले आहेत, लोकांना घेऊन तिथं जावं लागतं. काही लोक रांगोळी टाकतात, काही लोक व्हिडिओज काढतात ते शासनापर्यंत पोहोचण्यासाठी. तर हे खरंच खूप म्हणजे लाजिरवाणी पण गोष्ट आहे माझ्या मतीत, असं की आम्हीच पैसा देतो आणि आम्हीच तुम्हाला मागणी करतो, जसं काय आपण तुम्ही जसं काय आम्हाला भीकदान देताय, असं नाहीये. कारण आमच्या पैशावरती तुम्हाला नेमवलेले आहे, तर तुमचं पहिलं कर्तव्य आहे की बाबा लोकांना सुखसुविधा देणं हे फर्स्ट प्रायोरिटी असायला पाहिजे सरकारची आणि शासनाची. पण ह्याच्यामध्ये ती लोक अजिबात लक्ष देत नाहीये, दुर्लक्ष करतात. त्यांना सामान्य लोकांशी काही घेणं देणं नाहीये. आता खड्डे इतके आहेत, तुम्ही कॅन्टोन्मेंटचे रस्ते बघा, इथं महानगरपालिकेचे रस्ते बघा, मी स्वतः जाते तेव्हा, पण ते एखाद्या वेळेस रात्रीच्या वेळेस असे कितीतरी ॲक्सिडेंट होतात, त्या खड्ड्यांमध्ये गाड्या जातात, पण ते लोकांच्या मृत्यूशी त्यांना काही घेणं देणं नाहीये. हे फक्त सत्तेसाठी आपापलेली लोक आहेत आणि स्वार्थबुद्धी आहेत. नक्कीच आपण म्हणल्याप्रमाणे पुणे शहराचा विकास जो आहे हा विकास रखडलेला दिसतोय. रस्त्यांची दुरावस्था दिसते आणि बऱ्याच प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार देखील मागासवर्गीयांवरती होत आहेत. आणि याच्याकडले आत्ता सध्याचं सरकार आहे हे डोळेझाक करत आहे असं आपलं म्हणणं आहे. आणि यानुसारच आपण ज्या महाविकास आघाडीकडे जो आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तर या उमेदवारी अर्जाची देखील आपण वाट पाहत आहात की नेमका निकाल काय लागणार आहे, नेमका उमेदवारी कोणाकडे जाणार आहे. आपण इच्छुक आहात आणि साहजिकच आपण इच्छुक असणारच आहात आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला तिकीट मिळो अथवा न मिळो, परंतु काँग्रेस पक्षासोबत आपण कायम राहणार आहात असं देखील आपण या मुलाखतीदरम्यान सांगितलेलं आहे. आपण जो लॉर्ड बुद्धा टीव्हीला वेळ दिला आणि लॉर्ड बुद्धासोबत आपण बऱ्याच प्रमाणामध्ये चर्चा केली, त्याबद्दल आपलं धन्यवाद. आणि आपल्या पुढील ज्या वाटचाली आहेत या वाटचालीसाठी लॉर्ड बुद्धा टीव्हीकडून खूप खूप शुभेच्छा देत आहात. मी विनोद आवाड, आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टीव्ही पुणे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.